नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मी आज आलो आहे निप्पाणी येथील गायकवाडी या ठिकाणी आणि या ठिकाणचे आपण 2 मंदिरं शूट करतोय। त्यातील एक आणि मोठं असा सुंदर असं हे आहे विठ्ठल बिरदेव मंदिर। माझ्या मागे बघू शकता, त्या बाजूला हे मंदिर आहे, हे आहे विठ्ठल बिरदेव मंदिर। आणि मंदिराच्या जवळ आल्यानंतर आपल्याला भव्य अशी दीपमाळ दिसते। मी आत्तापर्यंत बऱ्याच मंदिरांना भेट दिली, पण इतकी सुबक आणि भव्य अशी दीपमाळ मी कधी पाहिली नाही। तर त्यातीलच ही एक आहे दीपमाळ। तर हिची रचना तुम्ही बघू शकताय, किती उत्कृष्ट अशी दीपमाळ आहे। सुंदर असे शिल्प कोरलेले आहेत। खालच्या बाजूला इथं मेंढीचं चित्र आहे। दीपमाळेच्या चारी बाजूला इथे गज आहेत आणि त्याच्यावरती असे चारी बाजूला सिंह आहेत आणि सुंदर अशी दीपमाळ आहे। पाहू शकता किती उंच अशी ही दीपमाळ आहे। आता मी मंदिराच्या समोर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय। तर इकडं आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला लक्ष्मी मातेचं चित्र दिसतंय, शिल्प दिसतंय। आणि हे आतल्या बाजूला आल्यानंतर वरती श्रीनाथांची मूर्ती दिसते। त्याच्यावरती पाहिलं तर आपल्याला इकडे वेगवेगळ्या मूर्ती दिसत आहेत। आता मी या मुख्य द्वारातून आत जातोय। मुख्य द्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला इकडे गणेशाचं सुंदर असं चित्र दिसतंय। याच्यात आपण आतमध्ये जाऊया। आतमध्ये आल्यानंतर समोर आपल्याला इथं उंबरा दिसतोय मंदिराचा, जी चौकट म्हणतो त्याला आपण तो। आणि याच्या वरच्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती दिसते, दगडात कोरलेली। ही लाकडी चौकट नसून ही दगडातील आहे आणि याचा अंदाज बघू शकता तुम्ही किती उंच असा हा दगड आहे आणि त्यामध्ये हे शिल्प कोरलेलं आहे। आता मंदिराच्या आतमध्ये जातो। आतमध्ये आल्यानंतर हा आहे सभा हॉल। सभा हॉल पाहताना आपल्याला समोर 1 2 3 4 5 कमानी दिसतात आणि इथे 2 आतल्या बाजूला 2 खांब दिसतात आणि ह्या बाजूला 2 असे 4 खांब आणि असा हा सुंदर असा सभा हॉल आहे। खाली आपल्याला कासव पाहायला भेटते। समोर 2 मेंढींचं आपल्याला शिल्प दिसतंय आणि आता आपल्याला या 1 2 3 4 5 कमानी दिसतात। आता मी आतमध्ये जातोय। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इकडं समोर गर्भगृह दिसतंय। गर्भगृहाच्या बाजूलाच इकडं देवाची वाद्य, समोर इकडे देवाची पालखी दिसते आपल्याला। त्याचबरोबर आता मी येतोय समोरच्या बाजूला, म्हणजे गर्भगृहाच्या समोर। तर आपल्याला सुंदर असे विठ्ठल बिरदेवाची मूर्ती आणि बाजूलाच संपूर्ण देवदेवतांच्या मूर्ती आपल्याला पाहायला भेटतात। त्यामध्ये खालच्या बाजूला आहेत ते स्वयंभू मूर्ती आहेत आणि वरती जे आहेत त्या स्थापन केलेल्या मूर्ती आहेत आणि सुंदर असा हा गर्भगृह आहे। मोरपिसांचं एक
डिझाईन केलेलं आहे आणि सुंदर असं ही पूजा केलेली आपल्याला दिसते. तर हे मंदिर होतं गायकवाडी निप्पाणी येथील हे मंदिर आहे. तर या मंदिराचा आपण कळस पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर मी आलो आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला. आपल्याला या कळसाचं दर्शन घेता येते का पाहूयात. इकडून आपल्याला कळस दिसत नाही. मंदिराच्या थोडं मागं आल्यानंतर आपल्याला याचं कळस दर्शन होतं. तर इकडे बघू शकता तुम्ही, सुंदर असा कळस आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारचे मंदिर मी चॅनलद्वारे आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. त्यामुळे चॅनलला नक्की भेट द्या. नक्की नवीन लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.